मी वेळापूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी असून संतोष गोरख भागवत अ, चुली बनवतो, कुंभारकाम करतो, माठ वगैरे. आणि यावर्षी पावसाळ्यातील सिमेंटच्या चुलींना मागणी असल्यामुळं खूप भरपूर मागणी असते पावसाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये पण आता हे युद्ध चालू असल्यामुळं 100-125 चुली होलसेल दिवसा 2-3 दिवसा मिळून आम्ही देतो आणि डिटेल पण 10 ते 15 चुली एक दिवसाला आम्ही विकतो. तर व्यवस्थित धंदा वाढलेला आहे. युद्ध चालू असल्यामुळे गॅसची टंचाई आल्यामुळे थोडासा धंदा वाढलेला आहे. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे आणि आता ग्रामीण भागामध्ये गॅसचा पुरवठा जो आहे तर तो सुरळीत होत नसल्याने आता चुलीची मागणी वाढलेली आहे. आपण पाहू शकतात का मी आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का चुली तयार करण्याचं काम जे आहे तर ते आता या ठिकाणी जोरात सुरू आहेत आणि एकंदरीत जर पाहता मातीच्या चुली ज्या आहे तर त्या बनवण्यापेक्षा या ठिकाणी कॉन्क्रीटच्या चुली ज्या आहेत तर त्या बनवण्यावरच जोर अधिक पाहायला मिळत आहेत. कारण की ह्या चुली ज्या आहेत तर ह्या टिकण्यासाठी चांगल्या असतात. पावसामध्ये किंवा पाण्यामध्ये वल्ल्या झाल्या तरी सुद्धा याची टिकवण क्षमता चांगली असते. त्याच्यामुळे कुठंतरी आता ह्या कॉन्क्रीटच्या चुली बनवण्यावर या ठिकाणी आपल्याला जोर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहता दररोज या ठिकाणी होलसेल 100 ते 125 चुली ज्या आहेत तर त्या या ठिकाणावरनं दररोज वेगवेगळ्या गावामध्ये पाठवल्या जात आहेत आणि या ठिकाणी सुद्धा दररोज जर बघितलं तर 5 ते 10 चुली ज्या आहेत तर त्या या ठिकाणी विकत घेण्यासाठी गर्दी होताना चित्र पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर गॅस टंचाईमुळे आता पारंपरिक ज्या चुली आहेत तर त्याला आता कुठंतरी मागणी वाढल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.